स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माता। केली खेडे रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी, जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्तवत्सल खरा तू एक होशी, तू एक होशी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणाशी। जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माता। त्रैगुण्य परब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिणले नलगे त्या पार, नलगे त्या पार। तेथे जडमूळ कैसा, तेथे जडमूळ कैसा, करू मी विस्तार। जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माता। मावशीचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांनी मला ती संधी दिली आज। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव नक्कीच विलक्षण होता, त्यात काही वाद नाही। थोडक्यात सांगायचं तर असं की प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परीनं काही ना काहीतरी सेवा करत असतो, पण ही जी सामुदायिक एकत्र येऊन जे करण्याची सेवा हे आहे ना, त्याचं एक वेगळं महत्व आहे। जसं शास्त्राचे कोणी इथं जर अभ्यास केलेले असतील तर त्यांना एक रेझोनन्स इफेक्ट म्हणून आहे, तो त्याचा परिणाम सगळ्यांना माहिती की कसं असतं ते। थोडंसं विषयांतर होत नाहीये ना? नाही ठीक आहे। अमेरिकेमध्ये काहीतरी एका मागे घटना आलेली होती म्हणजे याच्यावरती की एक पूल असतो, खूप मजबूत पूल आहे तो। तर त्या पुलावरती कितीही मोठे अवजड वाहनं जरी गेले तरी तो काही त्याला कुठली बाधा पोहोचलेली नव्हती। पण सैनिक ज्यावेळेला ते ह्याच्यावर परेड करत गेले तर त्यावेळेला त्यांच्या तो जो रेझोनन्स इफेक्ट होता, ते जे लेफ्ट राईट करत जात असतात त्याचा जो रेझोनन्स इफेक्ट होता, तर त्या रेझोनन्स इफेक्टनी तो पूल हे झाला। एवढा मोठा जो प्रचंड मजबूत पूल मानला जायचा तो कोसळला पूल। तर त्याचं थोडक्यात महत्व असं आहे की एकत्र येण्याने आपल्या त्याचा प्रभाव, जसं आता आपण 50 जण आहोत तर 50 पटीनं सगळ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। आपण एकाने जर घरी साधना केली, सगळेजण करतच असतो, करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये। पण आपण एकत्र येण्याचं जे हे आहे त्याचं 50 पटीनं, जर 50 लोक एकत्र आलो तर 50 पटीनं आपल्याला हे होणार। त्याच्यामुळेच आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रार्थनेचं महत्व सांगितलं गेलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये। एवढं बोलतो। आणि दुसरी गोष्ट अशी की मला आत्ताच म्हणजे आरती करताना खूप चांगला अनुभव असा आला की ते फुल पडलं। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करते। अचानक काल रेखा मौलींचा फोन आला की उद्या प्रबोधन करता का। आता गेले 3-4 महिने स्वामींनी त्यांच्या सेवेतून नकळत माझ्या कर्तव्यासाठी मला ठेवलं असेल जरा वेगळं, पण काल आनंद झाला मला की अचानकपणे मला प्रबोधनाची संधी मिळते। प्रबोधन म्हणजे काय फारसं मी आता सांगणार नाही, तरीही आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। कुशल नेतृत्व, संघटन, न्यायप्रिय, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती थोडंसं मी बोलणार आहे। त्याचा तास नाही घेणार। तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेचं थोडंसं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मायमाऊली मासाहेब जिजाऊ सिंदखेड राजा लखोजी जाधवांची मुलगी. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले त्यांच्या बरोबर झाला. लग्नानंतर थोडस या दोन घराण्यांच्या मध्ये शत्रुत्व आलं, वैरभाव निर्माण झाले राजकारणामुळे. त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पातशाही होती, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या शाही राज्यकारभार त्यांचा चालू होता. आणि त्या ह्याच्यात आपल्यासारख्या लोकांना थोडेफार जे त्यांच्याकडून मिळालेली संस्थान असतील, थोडेफार मिळालेली वतनं असतील, त्याच्यावरती आपले संस्थान थोडासा राज्यकारभार त्यांचा चालू होता. आणि जाधव घराणं आणि भोसले घराणं यांच्यामध्ये ज्या वेळेला वैरभाव निर्माण झाले त्यावेळी जिजाऊ मासाहेब स्वतः कमरेला तलवार बांधून रणांगणात उतरल्या. कुणाच्या विरोधात? स्वतः वडिलांच्या विरोधात. आणि जेव्हा वडिलांना त्या रणांगणात त्या युद्धभूमीवरती त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना आतून वाईट वाटत होतं. कुठली मुलगी वडिलांच्या विरोधात लढणार आहे, पण आतून वाईट वाटत होतं. पण आपल्या घरासाठी, आपल्या नवऱ्याला मदत, नवऱ्याच्या साथीला उभा राहण्यासाठी, पाठीशी उभा राहण्यासाठी त्या तिथं उभा राहिल्या. आणि हळूच जाऊन वडिलांच्या जवळ जाऊन म्हणाले की आबासाहेब हे थांबवा, हे दोन्ही घराण्यातलं युद्ध थांबवा. त्यांनी मानेने नकार दिला. त्यावेळी जिजाऊ मासाहेब शिवबाच्या वेळी 2 महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांनी थांबवत नाही म्हटल्यानंतर त्यांनी ते युद्ध स्वतः केले वडिलांच्या विरोधात. आणि वडील त्यावेळेला माघार घेतली वडिलांनी, म्हणजे युद्धामध्ये मुलीला जिंकू दिली. आणि काहीच दिवसानंतर या आदिलशाही दरबारामध्ये लखोजी जाधव आणि त्यांची 2 मुलं यांना कैद करून पकडलं आणि त्यांना मारलं गेलं आदिलशाही दरबारामध्ये. त्यावेळी जिजाऊ आईसाहेबांना ही जेव्हा बातमी समजली तेव्हा त्या आतून इतक्या तुटल्या आणि सुडाच्या भावनेने त्या प्रेरित झाल्या. आणि तेच संस्कार त्यांनी आपल्या मुलावरती केले. म्हणजे गर्भात असताना शिवबांच्यावरती असे संस्कार झालेले होते. स्वतः त्या दांडपट्टा चालवत होत्या, स्वतः तलवारबाजी करत होत्या. आणि गरोदरपणात सुद्धा त्यांना तसे, आपल्याला एवढाच इतिहास माहिती की त्या अशा डोहाळे लागलेले होते, पण नाही, बालपणापासूनच त्यांना त्याची सवय म्हणण्यापेक्षा त्या आपण कसं भातुकलीच्या खेळाबरोबर, बाहुली बरोबर, याच्याबरोबर खेळतो तसं आपली मुले खेळतात, तसं त्या या दांडपट्ट्याबरोबर, तलवारी बरोबर खेळलेल्या त्यांनी मुलावरती सुद्धा तसेच संस्कार केले. आणि असं संस्कारक्षम राजा आपल्या महाराष्ट्राला त्यांनी दिला. रयतेचा राजा. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी अनेक गड, म्हणजे स्वराज्याची स्थापना केली, अनेक गड जिंकले, अनेक गड जिंकून त्यांनी गडाचं तोरण स्वराज्याला मांडलं. आणि हे गड किल्ले जिंकत असताना कितीतरी सरदार मावळे त्यांना मिळाले. 18 पगड जातीचे लोक त्यांच्या सैन्यामध्ये होते. त्यांनी कुठलेही जात पात धर्म काहीही मांडलं नाही. जनतेचा राजा होता, न्यायाचा राजा होता, स्त्री संरक्षक होता, स्त्रियांना मान देणारा हा राजा होता. त्यांच्याच आयुष्यामधले आपल्याला एवढंच माहिती आहे की अफजल खानाचा वध जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी ही अफजल खान शिवाजी महाराजांची भेट ठरली. शिवाजी महाराजांनी तर भेटीला जायचं तयार झालेले होते, पण अफजल खानाकडे लाखाच्या पटीतलं सैन्य आणि शिवाजी महाराजांच्याकडे अगदी हातावरती मोजण्या इतकं 100, 200, 300चं सैन्य गणिमी कामानं जायचं होतं. पण तरीही त्यांनी आपल्या आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब स्वराज्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे, काय करू देत? जाऊ देत का शरणागती पत्करू दे? आपल्यासारखी आई असती तर म्हटली असती बाबा ते जाऊ दे स्वराज्य. पण ती माऊलीनं ते उत्तर दिलं नाही. माऊली म्हणाली शिवबा जा, गेलास तर मी ह्या स्वराज्याची धुरा चालवते, आणि जगून वाचून जर त्याच्यातून परत आलास तर जनतेचा तुला फार मोठा आधार मिळेल, जनता वाहवा करेल आणि जनतेच्या मनामध्ये
तुझ्याविषयी आहे स्वाभिमान, त्याच्याही पेक्षा जास्त स्वाभिमान आणि त्याहून जास्त आधार जनतेला मिळेल. आणि तेवढ्या फक्त आईच्या वचनावरती, आईच्या शब्दावरती शिवाजी महाराजांनी अफझल खान यांच्यामध्ये भेट झाली. आणि आपल्याला पुढचा इतिहास माहितीच आहे की अफझल खान वर कसा शिवबाने केला तो. त्याच्यानंतर आपल्याला आपण तोही फोटो पाहिलेला आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो फक्त महाराजांचा किंवा आऊसाहेबांचा किंवा त्यांच्या राण्यांचा एवढाच फोटो त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये फोटो जो आहे आपल्याकडं आपण पाहतो आज, तो एवढाच फोटो नाहीये त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये बघा शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे, टोपीकर आहेत, पोर्तुगीज आहेत, इंग्रज लोक सुद्धा त्या फोटोमध्ये आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेला फक्त आपले सरदार, दरबारी लोक किंवा आपला पै पाहुणा यांनाच बोलवलेलं नव्हतं, तर आपल्या शत्रूंना सुद्धा त्यांनी या स्वराज्याच्या कार्यक्रमामध्ये राज्याभिषेकासाठी त्यांनी निमंत्रित केलेलं होतं. आणि तो स्वराज्याचा राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक कुठे केलेला होता? रायगडावरती केलेला होता. इतका प्रचंड आणि अवघड असा हा रायगड होता आणि तिथं सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं. सगळेजण ह्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी त्या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालेले होते. आणि मग त्या रायगडाची छोटीशी वाट चढत चढत हे टोपीकर, इंग्रज, पोर्तुगीज हे सगळे लोक तिथं गडावरती आले आणि महाराजांचे सगळे सरदार, दरबारी लोक सगळे त्या आलेल्या लोकांचा पाहुणचार करतायत, येणाऱ्यांना त्यांची चौकशी करतायत, विचारतायत. आणि हे करत असताना दोन इंग्रज अधिकारी जे होते ते आपापसात बोलत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं काही एक प्रश्नचिन्ह होतं की त्या प्रश्नचिन्हाने आमचे सरदार लोक त्यांच्याकडे पाहुणचार करण्यासाठी गेलेले होते. ते म्हणाले, काय झालं, का तुम्हाला असे कोणते प्रश्न पडलेत की तुम्हाला असं म्हणजे इथं या राजवाड्यामध्ये या रायगडावरती हा स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा घेतलेला आहे, छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा घेतलेला आहे. तर ते म्हणाले, आम्हाला असं हे इथं सजवून ठेवलेले हे समोरचे हत्ती दिसत आहेत का नाही, ते हत्ती एवढे मोठे हत्ती आहेत आणि तुम्ही त्या गडावरून यायची वाट एवढी एवढीशी आहे आणि त्या वाटेने या हत्तीनं वरती आणलंच कसं, आम्हाला हा प्रश्न पडलाय. म्हणजे नक्कीच या गडावर येण्यासाठी दुसरी एखादी तुमची चोरवाट असणार आहे की ती आमच्यासारख्या शत्रूंना माहित नाही. त्यावेळी सरदारांनी इतकं सुंदर उत्तर दिलं. सरदार म्हणाले, हे हत्ती आणलेले तुम्ही ज्या वाटेने गडावरती आलेला आहात त्याच वाटेने हे हत्ती गडावरती आलेले आहेत, पण आत्ता नाही. गेल्या 15 वर्षापूर्वी हे हत्ती जेव्हा छोटे छोटे हत्ती होते तेव्हा त्याच वाटेने ह्या हत्ती गडावरती आणलेले आहेत. यातून एकच आपल्या लक्षात येते की महाराजांच्याकडे असलेली दूरदृष्टी. गेल्या 15 वर्षापूर्वी हे हत्ती आणलेले आहेत. महाराजांना तेव्हा वाटत होतं की आपल्या स्वराज्यासाठी राजा, छत्रपती म्हणून केव्हा घोषित केलं जातं, तर त्या राजाचा जेव्हा राज्याभिषेक होतो तेव्हा त्याला छत्रपती म्हणून बाकीचे राजे त्यांना राजा मानतात. आणि हे स्वराज्याचं जेव्हा तोरण बांधलं त्यावेळीच महाराजांच्या हे लक्षात आलेलं होतं की राज्याभिषेक सोहळा आपल्याला स्वराज्यासाठी करावा लागणार आहे आणि तो स्वराज्याचा सोहळा कुठं करायचा आहे, तर या रायगडावर करायचा आहे. म्हणून त्यांनी त्या राज्याभिषेकाचा सोहळा कसा करायचा त्याच्यासाठी म्हणून 15 वर्षापूर्वी ते हत्ती आणलेले होते. ही दूरदृष्टी होती. म्हणजे एखादं स्वप्न बघायचं असेल तर ते स्वप्न बघत असताना आपण सुद्धा अशाच प्रकारची दूरदृष्टी आपण ठेवली तरच आपली स्वप्न सत्यात उतरवायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं महाराजांचे विचार, महाराजांचे जी स्वप्न आज सुद्धा आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, कशासाठी? महाराजांचे हे विचार आहेत आपल्यामध्ये आपण आणले पाहिजेत. नुसते विचाराचं गुणगान करून किंवा विचार एकमेकाला सांगून तिथपर्यंतच आपण मर्यादित राहू शकत नाही. तर ते विचार आपल्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीच्या पर्यंत ते विचार आपण पोहोचवले पाहिजेत. हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण कर्तव्य करूया. आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने
आपण त्यांच्यातला एखादा जरी गुण थोड्याफार फरकाने आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, हीच खरी शिवजयंती साजरी होणार आहे किंवा शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं हीच श्रद्धांजली आदरांजली ठरणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु अण्णा महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराज. श्री स्वामी जय शिवाजी जय भवानी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.